नमस्कार, बीट टाइम्स न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत। आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलन या ठिकाणी पाहायला भेटत आहे। आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी सध्याची काय परिस्थिती आहे? आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, आम्हाला भेटलंच पाहिजे। ही फडणवीस सरकार आहे, गद्दार आहे, गद्दार। फडणवीस सरकार आश्वासन देते पण कामं कुठली करत नाही। फडणवीस सरकार असं आहे की एकदम मराठ्याला किरकोळ समजतं। मराठा ही जात त्याला दाखवून द्यायची आम्हाला। मराठा जाती कशी आहे त्याला ते अजून समजलं नाही। फक्त झोपीमध्ये आहे, झोप त्याचे डोळे उघडले, आता उघडते झोप लागत नाही त्या डोळ्यामध्ये। शिंदे सरकार असे आहे, शिंदे सरकार आश्वासन दिलं पण काय चालू देत नाही। असे शिंदे सरकार काय बोलू शकत नाही। प्राणाचा त्याग करायला बसलो तरी प्रशासनाला जाग येत नाही। प्रशासनानं लवकरात लवकर कारवाई करून आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावी ही कळकळीची आणि हातजोडून आम्ही सरकारला विनंती आहे। नेता समय कुठला मराठी समाजाचा आंदोलन करण्याचा मुंबई सर्व जाम करण्याची ताकद या मराठा समाजात आहे। माझा एक मुद्दा आहे जरांगे पाटलाचा आजचा 3रा दिवस उपोषणाचा। जर जरांगे पाटलाच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर सरकारने बघून घ्यावा आणि सरकारने ओबीसीतून आरक्षण ताबडतोब म्हणजे लगे उद्याचे उद्या, आज तर काही कोर्ट बंद आहे, उद्या सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा। नाही तर ही मुंबई आज महानगरपालिकेमध्ये तुम्ही बघत असाल ही अवस्था। आज तर रविवार असल्यामुळे खूप पब्लिक आहे आणि उद्या सोमवार म्हणजे मुंबईचे जे लोक असतात ते सगळे रस्त्यावर येणार आहे, गाड्या घोड्या सर्व ट्रॅफिक जाम होणार आहे। आणि उद्या आणखी मराठा समाज बांधव खेड्यापाड्यातून पुढून पण बीड, बालेकिल्ला, संभाजीनगर पुढून पण राहू द्या, प्रत्येक समाज हा पेटून उठलेला आहे आणि तो समाज मुंबईच्या दिशेने पाटलाची हाक गेली तो लगेच मुंबईमध्ये येतोय। म्हणजे मुंबईचं काय होईल हे तुम्ही बघून घ्यावे आणि एक मराठा लाख मराठा आणि सरकारला एवढी विनंती लवकरात लवकर ओबीसी मधून आरक्षण द्यावे, नाहीतर फडणवीसच्या टर्मचं काय होईल हे टर्मून बघून घ्यावे आणि त्या हाक्याला तिकडे जाऊ द्या, तो छगन तिकडे झोपला काही नाही। एक मराठा लाख मराठा ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे। एक मराठा लाख मराठा, बढ़ो दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ठिकाणी जर टाळाटाळ केली किंवा दुसरा काहीतरी मार्ग किंवा आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न केला तर येणारा काळ हा मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही।